आतिशच्या ओव्हरमध्ये 3 षटकार मारले तर किती 2000 रुपये कोणाला आतिशला 2000 दिले जातील. क्या बात आहे. पचानं बक्षीस लावले आतिशला. अपील केली गेले त्या ठिकाणी आणि यस पंचांचं बोट त्या ठिकाणी वर आलंय. फलंदाज बाद परतावं लागेल त्या ठिकाणी मिस्टर भावेशांना. अपील जोरदार केली गेली आणि यस फलंदाज बाद झाले. चला प्लीज पंचांची जास्त वाद करू नका. मात्र काय फटका खेळला होता आतिश भोईरच्या अगेन्स्ट. मात्र मागच्या प्रीमियर लीगचा विसर पडता कामा नाहीये. आतिशने पारितोषिक लावलं होतं पचाला हॅट्रिक विकेटसाठी 3000 रुपये. हॅट्रिक विकेट पचानं काढली होती आणि ते वेगळं पारितोषिक पचानं आतिशच्या या ओव्हरमध्ये लावले की आतिशच्या अगेन्स्ट 3 षटकार जो कोणी ठोकणार त्याला 2000 रुपये दिले जातील. आतिशला म्हणजे त्याला आतिशला 2000 रुपये दिले जातील. उलटा गणित आहे हे सगळं. म्हणजे असं बोलू का आतिश घरचा पैसा घरात. नक्की आतिश शेट आहे ओढीचा की 50 शेट आहे ओढीचा हेच कळत नाही. 50 शेट आहे ओढीचा आतिश शेट नाही. आतिश कामाला आहे ओढीवर. धावसंख्या 6 झाले. चला मॅचला सुरुवात करूया आपण. एक महत्वपूर्ण विकेट एक षटकार ठोकला त्यानंतर मात्र आलेले विकेट म्हणजे एक तेरी तो एक मेरी ऐसी एक कहानी बीच के अंदर मैदान के देखने के लिए मिली. नेक्स्ट बॅटर सुहास पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये 40+ मास्टर्स क्रिकेटचा खेळाडू आहे. सुहास पाटील आणि अलंकार भोईर आपण मॅच पाहतोय मित्रांनो. ब गटातील पहिला सामना आहे. द्विजा वॉरियर्स आणि एकविरा चॅलेंजर्स या दोन टीम दरम्यान. एकविरा चॅलेंजर्स won the toss and chose the bat first. एकविराचे क्षेत्ररक्षण आहे. एकविरा फिल्डिंग करतोय. द्विजाचा आयकॉन अलंकार आहे. अलंकार टॉस जिंकला होता का. येस मनगडाचा चांगला वापर केला गेला. चेंडूला फक्त दिशा दिली गेली. गॅप मधून चेंडू सरळ निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. क्लासिकल स्ट्रोक. ताकदीपेक्षा युक्ती बरी. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण अशा प्रकारचे फटके अनेकदा पाहिलेत आणि हा युक्तीचा वापर या ठिकाणी केला गेलाय. तेवढ्याच वेळेत आमचे आणखीन एक समालोचक झहीर भाई आमचे समालोचक मित्र आहेत ते देखील या ठिकाणी थोड्याच वेळात दाखल होतील. धनंजय पाटील कोपरी हे येणार होते मात्र त्यांची तब्येत खराब असल्या कारणासाठी ते आले नाही आहेत. त्यांच्या जागी खास करून झहीर भाईंना इन्व्हाइट केले आहे. समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी चेंडूला पाठवून दिलं साईड स्क्रीनच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. आता टेन्शन आले पचाला. धावसंख्या 16 झाले. 2 चेंडू आतिशचे बाकी आहेत. आता तो बोलतो एक षटकार लागला तर माझ्या पगारातील 2000 कट होतील. टेन्शन आले पचाला. धावा 16 झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आतिश भोईर एक स्टारकास्ट पांडू स्पोर्ट्स पाणजूतील 40+ क्रिकेट आतिश देखील मोठ्या प्रमाणात खेळत आहेत. बेटावरचे पाणजू मास्टर्स या टीम मध्ये. ऑन साईडला फटका चांगला आहे. यावेळेस देखील फ्लिक केलाय. फ्लिक अँड चेंडू निघून जातोय सरळ. 4 धावांसाठी. धावा झाल्या 23. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. मात्र मागचा सामना प्राप्ती वॉरियर्स आणि एकविरा पलटण काय मॅच झाली. सगळ्यात महत्त्वाचं गोलंदाजी अफलातून झाली एकविरा पलटण या टीमची. पहिल्या गटातील आपण तो सामना पाहिला आणि 2 गुणानं एकविरा पलटण अगदी चांगल्या मार्जिंगनं तो संघ पुढे आलाय. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस सिंगल फक्त मिळणार. शेवटच्या चेंडूवर सिंगल आलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक या ठिकाणी संपलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा तब्बल खर्च केल्यात. त्या म्हणजेच एकविरा चॅलेंजर्स या टीमनं तब्बल 21 धावा खर्च केल्यात पहिल्याच या ओव्हरमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं त्याच्यामुळे इतक्या धावा या जमा काही ह्याच ओव्हरचा तर फायदा उचलायचा आहे तुम्हाला. 4 ओव्हरची मॅच आणि त्याच्यामध्ये या ओव्हरचा तुम्हाला पुरेपूर फायदा उचलायचा असतो. लक्षात ठेवा. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर प्राप्ती वॉरियर्स याच मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये फक्त आव्हानाच्या स्वरूपात
प्राप्ती वॉरियर्स या टीमचा स्कोरबोर्ड फक्त 1 होता मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये. चला आतमध्ये 6 बाहेर 5. दुसऱ्या षटकामध्ये आतमध्ये 6 बाहेर 5 असतील. लक्षात ठेवा, जो आंतरराष्ट्रीय रूल्स आहे तोच तुम्हाला फॉलो करायचा आहे. सगळ्यांसाठी नियमावली सारखीच असेल. नितीन पाटील एक स्पिनचा सुलतान या ठिकाणी यूज केला जातोय. एक टॉप क्लास स्पिनर लक्षात ठेवा मैदानाच्या आतमध्ये यूज करतायत एकविरा चॅलेंजर्सचा संघ. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळायचं होतं. दोन्ही भावंड अगदी आमने सामने आले होते. नितीन पाटील आणि सुहास पाटील. बॅटची एज लागली गेली चेंडू फ्लाइंग स्लिप रिझनमध्ये. एसटीच्या मागे मगाशी आपण सेवागला पाहिलं होतं. आज अतिशय फ्लाइंग स्लिपमध्ये सेवाग आहेत. चेतन नाईक प्रेमानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये संपूर्ण आमच्या पाणजोगामध्ये त्यांना सेवाग असं म्हटलं जातं. चर्चा करतायत रिकव्हरी करावी लागेल. ज्या धावा पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये खर्च झालेत ना त्या धावा रिकव्हरी कराव्या लागतील. हा पर्याय आहे फक्त लक्षात ठेवा. रिकव्हरी जर झाल्या नाहीत तर मात्र मग धावांचा डोंगर असेल. हीच तर खासियत आहे. टेनिस बॉलचा आपण चेंडू यूज करतोय लक्षात ठेवा. पुढच्या वर्षापासून 26 जानेवारी हा फिक्स तारीख असेल लक्षात ठेवा. इथे आयोजक म्हणतायत पाणजू प्रीमियर लीग ही 25-26 8 टीम असतील तर 25-26 6 टीम असतील. 26 जानेवारी फिक्स असेल. मे महिन्यात ही स्पर्धा खेळवली जाणार नाही. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेलाय. कारण सगळेच म्हणतात की मे महिना भरपूर उशिरा होतोय, गरमी असते, त्याच्यामुळे 26 जानेवारी आम्ही फिक्स केलंय. मी कधी कधी 26 तारखेला अवेलेबल नसतो, मात्र पुढच्या वर्षापासून 26 तारीख फिक्स. धावा 24. कारण कसं असतं मात्र एकतर डोनेशनचा प्रॉब्लेम होतो शेवटी स्पर्धा घेतली तर. आणि पाणजू प्रीमियर लीग म्हटलं एक खर्चाची बाब आहे लक्षात ठेवा. संदीप दादांकडून आर्थिक सहकार्य आलं या स्पर्धेला. त्यानंतर मोहन दादांना देखील 1500 रुपयाचं सहकार्य केलं या स्पर्धेला. त्यानंतर SM जिम शुभम म्हात्रे हे देखील थोड्याच वेळी त्यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य जाहीर झाले. प्रथमेश कन्हैया भोईर, पतू पॅकरचे सर्वेसर्वा पतू यांनी देखील आर्थिक सहकार्य जाहीर केले. ते देखील थोड्याच वेळी त्या ठिकाणी दाखल होतील. धावसंख्या 25 झाल्या. गजानन भोईर पाणजू गावचे आपले समाजसेवक हे देखील थोड्याच वेळ दाखल होतील. त्यांच्याकडून देखील नेहमीच सहकार्य असतं. शॉट बॉल होता, बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलाय. सिंगल एकच धाव. स्विंगच्या अगेन्स्ट खेळताना बघा या ठिकाणी थोडीशी गाडी रखडली. जी गाडी रंपम सुरू होती ना ती गाडीला मात्र अक्षरशः या ठिकाणी ब्रेक लावले. त्यासाठी चर्चा का झाली ज्यावेळेस नितीन पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. आतिश भोईर नितीन सोबत आले चर्चा करण्यासाठी. कारण नितीनला पूर्ण प्लॅनिंग दिली आतिशनं की आपल्याला पहिल्या ओव्हरची जी धावसंख्या जी गेली आहे ना ती पहिल्या ओव्हरची धावसंख्या आपल्याला रिकवर करायची आहे. आणि ती धावसंख्या रिकवर केली नितीन पाटीलनं. यावेळेस चुकीचा चेंडू हाताळला गेला अगदी स्लॉटमध्ये. सगळं काही व्यवस्थित सुरू असताना हा चेंडू अगदी बॅटरच्या जवळ टाकला गेलाय आणि या चेंडूला समोरच्या दिशेने खेळून काढलाय 6 धावांसाठी. सुहास पाटील आणि अलंकार भोईरी जोडी आयकॉन म्हणून आपण अलंकारला पाहतोय. स्विचिटचा फटका मागे फिल्डर ठेवलाय. पूर्ण ट्रॅप रचलाय आतिश भोईरने. अलंकार भोईर अशा प्रकारे फटके खेळतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये याची पूर्ण जाणकारी आहे. बघा खास करून थर्डमॅन डीप ठेवला होता रत्नाकर किनी. जे टीम लीडर आहेत कॅप्टन आहेत त्यांना त्या ठिकाणी थर्डमॅन डीपला ठेवलं होतं. कारण अशा प्रकारे अलंकार भोईर ट्राय करणार ही पूर्ण कल्पना होती. शेवटच्या चेंडूवर फक्त सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 33-33. नेक्स्ट मॅच या ठिकाणी
खेळवेळी जाईल एकविरा पलटण आणि गावदेवी पाणजू. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. सामना क्रमांक 3 एक गटातील सामना असेल. एकविरा पलटण आणि गावदेवी पाणजू. योगेश यानंतर तुमची मॅच आहे, जाऊ नका कुठे. साई स्पोर्ट्स पाणजू आयोजित पाणजू प्रीमियर लीग या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन नियोजन करण्यात आले. पाणी तुम्ही खेळाडूंना घेऊन येता जरा पंचांना पण पाणी देत राहा प्लीज. आणि खूप चांगलं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. काही आपल्या तंबू स्पर्धेत मात्र ज्यांनी तंबू बनवले नाहीत त्यांनी देखील त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहे. धावा संख्या झाली ती तब्बल 33 धावा. वीरेंद्र भोईर वीरू येते गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 3. फक्त वेळेकडे लक्ष द्या. आपल्या 9 मॅचेस खेळवायचे आहेत आणि त्या 9 मॅचेस आपल्या 4-4 ओव्हरच्या व्हायला हव्यात. म्हणजे फायनल 2 ओव्हरची मॅच 3 ओव्हरची अशी होता कामा नये, कारण जवळपास 12 वाजायला आलेत. फील्डमध्ये थोडासा बदलाव केला आहे. शॉर्ट फाईनमध्ये आपण पाहतो तर मॉन्टीला ठेवलं गेलं आहे. शॉर्ट मिड विकेट रिझर्वमध्ये अलंकार तरेसाठी अलंकार भोईरसाठी खास नितीन पाटील याला आणलं गेलं आहे. थोडासा बदल केला जातो वारंवार फील्डमध्ये. गोलंदाज तयार वीरेंद्र भोईर. पहिला चेंडू यावेळेस अपील केली गेली आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. लेग स्टंपच्या अगदी तो वरून चेंडू निघून जातोय. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. डीबीएन लाईव्ह म्हटलं तर नीट क्लिअर अँड क्लिअरिटी असं नेहमीच म्हटलं तर. डी फॉर दमदार, बी फॉर भरोसेमंद. दमदार भरोसेमंद नेटवर्क्स म्हणजे डीबीएन लाईव्ह. धनु बाबू नारंगी म्हणजेच डीबीएन लाईव्ह. दोन्ही फुल फॉर्मनं हे चॅनल ओळखलं जातं. खोलवा टपाचा चेंडू होता. फ्लिक केलाय चेंडूला स्क्वेअर लेग डीपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. मागे प्रोडक्शन आहे. 2चा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. फेकी व्यवस्थित नाही आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेलेत आणि सर्वाधिक सबस्क्रायबर आहेत या यूट्यूब वाहिनीचे. जवळपास मला वाटते आता 80च्या पलीकडे गेले असतील. यस 80च्या पलीकडे 80,000 सबस्क्रायबर हो त्याच्याहून अधिक आहेत. आणि आता जर आपण पाहिलं तर लाईव्ह टेलिकास्ट मोठ्या प्रमाणात प्रेक्षक पाहत असतील. धावा झाल्या त्या 35. स्विचिड आहे इथे गॅपमध्ये आहे. फटका गॅपमध्ये आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड कव्हर पॉइंटच्या दिशेनं 4 धावांसाठी. धावा संख्या झाली ती तब्बल 39 धावा. बघा 100 लोक ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. तर जसा वेळ जाणार तसं या स्पर्धेला विद्याधर भोईर आपले पाणजू गावचे मूर्तिकार आणि पाणजू स्पोर्ट्स पाणजू मास्टरचे अध्यक्ष यांच्याकडून 1500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू मामा, धन्यवाद. यावेळेस डाऊन द लेग पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातो. एक्स्ट्रा या ठिकाणी ऍड केली जाईल. धाव संख्या 40 आणि दुपारनंतर म्हणजे जवळपास 1-1:30च्या आसपास मित्रांनो आमचे DJ युवराजचे प्रोप्रायटर हिमालय पाटील हे देखील या ठिकाणी दाखल होतील आणि ड्रोन ते घेऊन येणार आहेत. ड्रोनच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला टिपलं जाईल. आणखीन एक वेगवान चेंडू. पुन्हा एकदा खराब लाईन अँड लेन डाऊन द लेग. व्हाईट बॉलचा इशारा. अशोक राऊत सरांना तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहेत. पाणजूच्या बहुतांश स्पर्धा नेहमीच कव्हर करताना सरांना पाहिले आपण. धावा झाल्या त्या तब्बल 41 तुषार पाटील स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. राईचे एक नामवंत आमचे स्कोरर आहेत. 40+ बऱ्याचशा स्पर्धा ते देखील स्कोरिंग करत आहेत. आणि येत्या 13 पासून 13, 14, 15, 16 आणि 17 मे जी प्रथमच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची आगरी कोळी प्रीमियर लीग होत आहे. 5 दिवस त्या स्पर्धेमध्ये देखील ते स्कोरिंग करताना दिसतील. यावेळेस चांगला फटकॅप बॉटमहँडचा चांगला वापर करत चेंडूला मात्र फाईन लेग बाउंड्री यांच्या दिशेनं खेळून काढलं गेलं आहे. 4 धावांसाठी चौकार.
पुन्हा एकदा यावेळेस वेगवान चेंडू, बीट झाला, बॅटर बीट झालाय, शॉर्ट फाईनचा फिल्डर एक तर वेगानं पूर्ण केलाय, डबलचा कॉल दिला गेलाय, मात्र पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळत आहेत. इट इज अ वाईड बॉल. लाईन सापडत नाहीये, वीरेंद्र भोईर यांना लाईन सापडत नाहीये. वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत, मात्र दिशाहीन गोलंदाजी आतापर्यंत वीरेंद्र करतायत. धावा 47, 47 धावा झालेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत 4 चेंडू वीरेंद्रनं हाताळलेत. 2 चेंडू वीरेंद्र यांना हाताळायचे आहेत. त्याच्यामध्ये आतापर्यंत 3 अवांतर चेंडू हाताळले गेलेत वीरेंद्र भोईर यांच्याकडून. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळायचं होतं, शरीरापासून थोडंसं लांब ठेवलंय, मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. मगाशी डाऊन द लेग, आता ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईड बॉल. दुखापत झाली असेल, फर्स्ट बॉक्स आहे. आतिश हवा असेल तर तुम्हाला तो मिळेल, फर्स्ट बॉक्स फ्री आहे. शोधात आहेत त्या योग्य चेंडूच्या शोधात वीरेंद्र. यावेळेस शॉर्ट बॉल आहे, पूल केलाय, मागे प्रोडक्शन आहे. गती थोडीशी धीमी केली होती आणि त्या गतीवर फसले गेले सुहास पाटील. एक महत्वपूर्ण विकेट. गडी क्रमांक 2, सुहास पाटील आउट. कल्पेश भोईर कुठे आहेत? कल्पेश आमचे डीजे ऑपरेटर. कल्पेश किंवा वेदांत राऊत या जरा. धावसंख्या 48. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. चला चला, वेळ प्लीज वाचवा, इतकीच विनंती करतोय सगळ्या टीमला. आमच्याकडून ती नम्र विनंती असेल, आपल्याला 4-4 ओव्हरच्या मॅचेस क्लिअर करायचे असतील तर सहकार्य करा आम्हाला प्लीज. निपॅटर मैदानाच्या आतमध्ये तो अक्षय भोईर, आणखीन एक पाणजू स्पोर्ट्स पाणजूचा खेळाडू आहे. आणि या षटक क्रमांक 3 मधील शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. अक्षयसाठी पारितोषिक आले. प्रत्येक षटकार अंकुश मोरेश्वर भोईर यांच्याकडून 200 रुपये अक्षयसाठी पारितोषिक आहे. पहिला चेंडू क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळला गेलाय. लॉंग ऑन डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. फक्त सिंगल मिळणार या शेवटच्या चेंडूवर. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फळकावर लागली गेली ती तब्बल 49. बघा, पहिले षटक आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या त्या 21. त्यानंतर नितीन पाटीलने तब्बल धावा खर्च केल्या त्या 12 आणि वीरेंद्र धावा खर्च करतोय त्या 16. अंतिम षटक आणि स्लॉगवर स्पेशालिस्ट म्हणून त्या ठिकाणी चेतन नाईक या ठिकाणी येत आहेत. पाणजू प्रीमियर लीग ही आपण स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. अनेकांचे कटआउट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आज पुन्हा एकदा सर्व दात्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, ज्यांनी आर्थिक स्वरूपात जे काही आम्हाला सहकार्य केले त्यांचं मनापासून आभार. चेतन नाईक शेवटचं षटक करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर तयार. पहिला चेंडू फुल टॉस. जसा चेंडू बॅटवर आला तसा चेंडू सरळ
फेकला गेलाय लॉंग ऑनच्या बाहेर. बघा जुना चेंडू असेल तर दिला जाईल, नाहीतर नवीन चेंडून तुम्हाला मॅच कंटिन्यूस खेळायची आहे. या अगोदर आम्ही वॉर्निंग दिली होती. मागच्या मॅचचा जुना चेंडू कुठे गेला? मग जुने चेंडू जमा करा प्लीज, जुने चेंडू घेऊ नका, जुने चेंडू इथे लागतील. जुना चेंडू प्लीज जमा करा, ज्या कोणाकडे असेल तो मागच्या मॅचचा. पंच प्लीज तो जुना चेंडू तुम्ही घ्या. तो बघा आलाय, बघा सर आलाय. जुने चेंडू तुम्ही जर घेत राहिलात तर मग जुना चेंडू आमच्याकडे नसेल, लक्षात ठेवा. आणि आम्ही अगोदरच म्हटलं की जुने चेंडू आमच्याकडे नसतील तर नवीन चेंडू तुम्हाला घ्यावा लागेल. धावसंख्या 55 झाले. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गुणदात पुन्हा एकदा तयार चेतन नाईक यावेळेस स्लॉट मध्ये आहे, मात्र फटका फसलाय, हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे भावेश. बघा स्लॉट मध्ये टाकला होता, मात्र व्यवस्थित त्या ठिकाणी पॉवर जनरेट करता आली नाहीये. बॅकचा प्रॉब्लेम आहे अक्षय भोईर म्हणतात, त्या कारणासाठी पॉवर जनरेट करता आली नाहीये त्यांना. फटका फसलाय, भावेशने कॅच टिपलाय, फलंदाज बाद. धावा 55. थँक्यू डीचे. जय भोईर. धावा झाल्या त्या तब्बल 55 धावा या फळकावर आल्या गेलेल्या आहेत. निबेडर मैदानाच्या आतमध्ये आलेत जय प्रदीप भोईर. बागपूरला गेले ते तिथून मात्र चेंडूला सरळ बिरकावून दिलंय आमच्या साइड स्क्रीनच्या अगदी समोर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा ठोकलाय चेतन नाईकच्या अगेन्स्ट. षटकार. थँक्यू डीजे. फुलटॉस आहे, पुन्हा एकदा चुकीचा चेंडू हाताळला गेलाय. क्रिकेटमध्ये म्हणतायत ना चुकीला माफी नाहीये. अगेन वन मोर अगेन. हा दुसरा षटकार. धावसंख्येचा आलेख वाढणार. हा धावसंख्येचा उच्चांक आहे. धावसंख्या झाले तब्बल 67. बघा तो एकच चेंडू आहे. थँक्यू डीजे. एकच चेंडू जुना आहे, ना तर नवीन चेंडू, नाहीतर मग नवीन चेंडू. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. ओ वेल बॉल वेल बॉल वेल बॉल. मात्र या ठिकाणी बघा काय आवश्यकता होती का, कारण दोन षटकार जय भोईरनं ठोकलेत. नो डाऊट अलंकार भोईर वन ऑफ द ग्रेट प्लेअर, मात्र दोन फटके जयच्या बॅटमधून आलेत आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. शेवटच्या चेंडूसाठी अलंकार स्ट्राईक एंड होतोय. धावत संख्या झाली 67.
67 67 आलेत. आता जतीन आलाय, मिनी होल्डर म्हणू शकतो आपण. मगाशी त्याच्या मोठ्या भावाला पाहिलं होतं, हे छोटे मी आहे. दुसऱ्याचा प्रयत्न उलकावणी दिले आणि 2 तर झालेत. तिसऱ्यासाठी देखील उलकावणी दिली जाते. कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग हा रूल्स आहे या स्पर्धेचा. 2 धावा शेवटच्या चेंडूवर आलेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फळकावर आले आहे ती तब्बल एकूण 70 आणि 70 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत त्या द्विजा वॉरियर्स या टीम कडून एकविरा चॅलेंजर्स या टीमला. चला नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि मी आशिष भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण टॉस करावी. ए गटातील आपण दुसरा सामना पाहतोय. एका साईडला एकविरा पलटण आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी पाणजू या 2 टीमच्या दरम्यान ही आपण मॅच पाहतोय. ए गटातील दुसरा सामना असेल ग्रुप ए. त्यानंतर ग्रुप बीचा दुसरा सामना या मॅच नंतर होईल. जो संघ जिंकणार या मॅच नंतर ग्रुप एचा होईल. त्यानंतर चौथा सामना असेल तो या मॅचमध्ये जो संघ जिंकणार त्या संघास अचानक टीमसोबत खेळावं लागणार आहे. आशिष भोईर आपल्या पांजूगावचे माजी सरपंच यांच्या शुभास्ते कॉईन्स विन झालाय आणि हेच टॉस विन गावदेवी पाणजू टॉस विन झालेत. जो काही निर्णय आहे आपला तो कळवायचा आहे. सचिन भोईर वन द टॉस अँड चॉईस द फील्ड. या शतरक्षण स्वीकारलंय. तर एकविरा पलटण तुम्हाला यानंतर बॅटिंग करायची आहे या मॅच नंतर. चला जाऊया आपण या पुढच्या इनिंगच्या दिशेनं. पुन्हा एकदा पाणजू प्रीमियर लीग यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा मनापासून आभार. प्रथम क्रमांक ट्रॉफी सौजन्य किणी परिवार, रत्नागर किणी आणि विकी किणी तसेच प्रकाश किणी. द्वितीय पारितोषिक क्रमांक तसेच फलंदाज गोलंदाज मालिकावीर सौजन्य स्वर्गीय माळती भानुदास पाटील यांच्या स्मरणार्थ श्री राज सुभाष देवळीकर मुक्काम पाये यांच्याकडून या सर्व ट्रॉफीज आलेल्या आहेत आणि या ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपल्या गावचे माजी सरपंच दिलीप भोईर यांनी. तसेच सामनावीर निविया स्पोर्ट्स नालासोपरा यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्यानंतर स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण चेंडू डॉक्टर विपुल भोईर यांच्या वतीनं तसेच आर्थिक सहकार्य संदीप पाटील समाजसेवक मालजीपाडा. त्यानंतर कैलास पाटील भिलालपाडा तसेच शुभम मात्रे SM जिम जुचंद्र, प्रथमेश कन्हैया भोईर जुचंद्र, धर्मेंद्र यादव भिलालपाडा. त्यानंतर मोहन परशुराम भोईर यांच्याकडून आर्थिक सहकार्य 1500 रुपये. विद्याधर जगन्नाथ भोईर यांच्याकडून आर्थिक सहकार्य 1500 रुपये या स्पर्धेला देण्यात आलेलं आहे. या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पुढच्या इनिंगच्या दिशेनं. आणि पुढच्या इनिंगमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये मी इन्व्हाइट करतोय महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक तुकाराम मंगेला सरांना. सामने होती पाणजू मैदानाला. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एकविरा चॅलेंजर आणि द्विजा वॉरियर्स यामधला मॅच 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतिश ॲज अ ओपनर म्हणून आलेत आणि त्यांच्या जोडीनं जय. आतिशसाठी प्राईज आले
पण ते नाही षटकारासाठी नाही चौकारासाठी आले. जर आतिश पहिल्या चेंडूवरती बाद होतात तर पचा जितेश याचकडनं 1000 रुपये आतिशलाच. वेगळं आहे, वेगळं प्राईज आहे. 70 करायचे आहेत पण होऊ शकतात. दुपारचा 17 आहेत आणि दुपारच्या वेळेला रन या वेळेला जर पाहिलं तर या पांझूच्या मैदानावरती रन अक्षरशः बरं असतात. त्याचा पाऊस पडतो, धावांचा पाऊस पडतो, त्याच्यामुळे 70 धावांचा पाठलाग इथे होऊ शकतो. एक शक्यता नाकारता येत नाहीत. आतिश भोईर आहेत, ते देखील तयार आहेत. द्विजा वॉरियर्स आणि एकविरा चॅलेंजर. नावामध्ये त्यांचे चॅलेंजर आहे. चॅलेंज मोठा आहे, चॅलेंज मोठा आहे. द्विजाने सांगितले आम्ही वॉरियर्स प्रमाणे लढणार. चॅलेंज मोठा आहे. पण भावानो चॅलेंजर्स तुम्हाला चेंज करू शकते. जितकं आव्हान मोठं, जितकं परिस्थिती गंभीर, तितकं आपण खंबीर. सामना थोडासा बिकट तर तिखट व्हावं लागतं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. आतिशनं सांगितलंय परिस्थिती जितकी गंभीर तितका उभा मी खंबीर. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलंय चौकार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. थोडंसं मागे गेला, जागा बनवली. पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरनं या चेंडूला पाठवा. क्षमता आहे तितकी, आतिशकडे तितकी क्षमता आहे, किंबहुना तितकी गुणवत्ता ठासून भरलेले आहेत. ऐसे बहुत सारे मुकाबले देखे भाई. पांजू स्फोट न करता खेळताना अशा प्रसंगातनं बऱ्याच वेळा गेलाय आणि तिथून त्या टीमला बाहेर काढलंय. आता 30 भूमिका निभावायची आहे. समोर गोलंदाज देखील आहेत. त्या एंडला चेंडू काही वेळेला खाली राहतो. आतिश तेच सांगतात भाई गेंद कभी नीचे रहती कभी ऊपर आती. या मॅच पण तसा ऊपर नीचे वाला आहे, खाली वर जाणारा मॅच आहे. आणि जितका चेंडू डॉट झाल्यानंतर मैदानावरचे 11 खेळाडू खुश होत नाही ना, तितका इथे पाठीमागे वचा खुश होतोय. आणि त्याच्यासाठी एकच आहे, म्हणजे अमिताभ बच्चन वाला डायलॉग आहे, खुश तर बहुत होगे तुम आज. खुश भरपूर आहेत आज. 69 झाल्या, 70चा पाठलाग आहे. पायावरती चेंडू हादळला, पण चेंडू हादळला. पंच सांगतात वर लागलाय थायपॅडच्या आसपास. राऊत सर सांगतात लेग बाईचा इशारा होतोय, कारण जिथे थायपॅड असतं ना त्याच्या आसपास चेंडू लागलाय. ते चेंडूला ट्रॅव्हल व्हायचं असतं पुढे. जसं 4 फुटाची ती क्रीज आहे, त्याच्यानंतर तो प्रवास व्हायचा असतो चेंडूचा. या सर्व गोष्टी पंच पाहतात. एकदा पिचिंग ऑफ द डिलिव्हरी, इम्पॅक्ट, वर झालाय खाली झालाय, पुढे जाऊन यष्ट्याना स्टंपला लागतोय न लागतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे, पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा फलकावरती येते 5. 70 धावांचा पाठलाग, 17च्या वरची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये हाताळायची आहेत. यानंतरचा मॅच एकविरा पलटण गावदेवी पांजू. खाली राहिला, पडला थोडासा खाली राहिला. जय देखील बघत होते. थोडंसं तंत्र थोडंसं उघडं पडतंय. जो बॅट फ्लो येतोय ना इथे मिड विकेटला, आणि पुढचा पाय जो स्क्वेअर ऑन होतोय, त्या चेंडूच्या रेषेपासून तुम्ही लांब जातात, थोडेसे दूर जातात. टेक्निकली जर सांगायचं झालं ना भाई, तकनीक में थोडीशी कमी आहे. जब तकनीक नाही आहे तो तकलीफ होगी. आतिश गेल्यात तेच सांगण्यासाठी जयला का थोडंसं तंत्र उघडं पडतंय, टेक्निक थोडीशी कमी पडते, तंत्राचा अभाव आहे. दॅट्स अ परफेक्ट टेक्निक. बरोबर तंत्राचा वापर करणं. क्रिकेट मंत्राचा नाही, तंत्राचा खेळ आहे. फुल फेस ऑफ द बॅट, डान्सिंग डाऊन द विकेट, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार. रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव जयकडे आहे आणि तो दाखवला त्याने. फुल फेस ऑफ द बॅट, 2 गोष्टी दाखवल्या. एक तर बॅटचा पूर्ण चेहरा दाखवला आणि बॅटवरती जे स्टिकर आहे ना तेही दाखवलं, आणि बॉलवरती स्टिकर लावलं. 6 रन्स. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकवरती येत्या
11 धावा, जिथे 18 पाहिजे होते. ॲक्च्युली 18 पाहिजे होते, 11 झाल्यात. पण त्यातही समाधानाची बाब बाबा, विकेट नाही गमावलाय. सर्वात बेस्ट आहे तुम्ही विकेट गमावला नाही. कारण कधी कधी आपण देखील प्रवास करतो, 250-300 किलोमीटर जायचं असतं ना, तर आपल्याला एव्हरेज पाहिजे का वेळ कमी घ्यायचा आहे. ज्यावेळेला एव्हरेज पाहिजे ना गाडीला, 4 व्हीलरला 14चा 15चा, तर वेळ कधी कधी स्पीड कमी ठेवावा लागतो. एक्सेलेटरवरती पाय थोडासा कमी द्यावा लागतो. तसा थोडासा एक्सेलेटरवर पाय कमी दिला आहे, एव्हरेज आलाय थोडासा, पुढे आल्यात आणि तेच फायदेशीर ठरू शकतं. कारण आतिशकडे मोठे फटके खेळण्याची ती ताकद आहे. आणि ताकद है ना भाई, जे ताकद है जो बताई नहीं जाती, ताकद दिखाई दे जाती है. ताकद आपली फक्त बोलायचं नाही तर ती दाखवायची आहे. आता क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी सुहास. जसा उल्लेख केला होता, कारण जुना बॉल अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे नवीन चेंडूच दिला जाईल. प्रत्येक टीमला सांगितले पहिल्याच ज्यावेळेला स्पर्धेला सुरुवात झाली होती. पांझू प्रीमियर लीग, PPL, परफेक्ट प्रीमियर लीग आणि परफेक्ट वेळामध्ये आता एक तर घोषणा केलेली आहे बालाजी राऊत यांनी, कदाचित पुढची देशाला थोडीशी थंडीच्या हंगामामध्ये यावी. पण गरमीमध्ये पण मजा येते, असं काय नाही. आकुटापाता चेंडू होता, पूल केलाय क्षेत्ररक्षक, काय चेंडूच्या खाली आल्यात. झेल सुटलाय, झेल सुटलाय, झेल सुटलाय. टेन्शन आमच्या डगआउटमध्ये पचायला पण भरपूर आहे. त्याच्या चेहऱ्यावरती अगदी वर चेंडू गेला होता ना, ज्यावेळेला कॅच येत होता त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरती एक स्माईल आली होता. पण जसा कॅच पडला तसा कपाळावरती थोड्याशा आठ्या आल्यात. टेन्शन आलंय थोडंसं. तटीन 13 धावा धापलकावरती. आता समोर खेळलाय, जीवनदान दिले तुम्ही, आता त्याचं भुगतान करा. जीवनदान अब लेगा आपके टीम की जान. षटकार. थँक्यू. कित्येकांचं योगदान या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागले. मग काही कण आर्थिक मदत केले, काही कण ट्रॉफीज, चेंडू अशा पद्धतीने देखील मदत केले. अजून एक. आता जसं भुगतान करता ना EMI, तसा EMI आहे तो. आता EMI भरा. एकदा कॅश सोडला आणि आता मॅच रंगामध्ये आला. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पुढ्यातला चेंडू होता, पुढ्यातला चेंडू थोडंसं मागे जसं केलं आणि ताकद लावायची होती, ती ताकद झोकली, चेंडूला पाठवले लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. या षटकारानं वेग वाढलाय. पहिला मी म्हटलं तो थोडंसं कमी न केलं, कारण इथून आपण पण जातो ना ज्यावेळेला नाशिकला, शिर्डीला, समृद्धी महामार्ग येण्याच्या अगोदर ती भिवंडीमधली ट्रॅफिक हँडल करायला लागते. आणि एकदा का समृद्धी महामार्गावरती चढलं मग फक्त स्पीड द्यायचा आहे, 80चा 100चा, आणि जर गाडीचे टायर चांगले असतील तर 120चा. तसा आता खेळ आहे. आता गाडी रंपंपम चालली, वेगानं चालली आहे. 2 षटकार ठोकल्यात, लागोपाठचे 2 षटकार. आतिश भोईर पाटलाग 70चा आहे. 6 अँड अगेन 6 षटकार. लाल लाल कलरचा बोकड्याचा कलर लाल. लाल लाल कलरचा बोकड्याचा कलर लाल. चाल याला भुजून काढ, चाल याला भुजून काढ. थँक्यू. सध्या थोडासा रागाने लाल तर आपला पचा पण झालाय, थोडासा रागाने लाल तो पण झालाय, कारण चेहऱ्यावरती आता त्याच्या टेन्शन वाढू लागलंय. 3 षटकार. सुहास यांच्या गोलंदाजीवरती 3 सिक्स स्कोर जाऊन पोहोचलाय तो आता 31-31.
31 धावा झाल्या, 70 धावांचा पाठलाग. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. पहिला 2 धावा, नंतर 6. बॅटला लागला, थोडासा शरीरावरती आदळला, बॅटला लागला, एक साऊंड आला, 1 धावा या चेंडूवरती पूर्ण. मॅच जसा पाहिजे होता तसा सुरू आहे. द्विजा वॉरियर्स प्रमाणे लढतात. तर एकविरा चॅलेंजरनं सांगितले, आतिशने सांगितले तुम्ही चॅलेंज दिले, आम्ही ते एक्सेप्ट केले. जसं फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती रिक्वेस्ट पाठवतो, समोरचा एक्सेप्ट करतो, तसं हे चॅलेंज एक्सेप्ट केलेलं आहे. स्वीकारलं आहे चॅलेंज आणि लढाईला तयार झाल्यात. ही लढाई आहे मोठी, आरपारवाली लढाई आहे. पहिला मॅच जिंकायचा आहे, जिंकून पुढे जायचं आहे, क्वालिफायच्या दिशेनं जायचं आहे. एक मॅच, कारण 2च मॅच खेळायला मिळणार. त्याच्यामधले 2 जिंकले तर तुम्ही टॉपवरती जाणार. आता फ्लॅट बॅटर पण फटका फसलाय. इतका वेळ होता, इतका टाईम होता, जयही नाराज झालाय. इतका वेळ होता बाबा, इतक्या वेळामध्ये तुम्ही चहा पिली असती, पेपर वाचला असता, परत खेळू शकले असतं. इतका वेळ होता, वेळ कामी नाही आलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 32. रिव्हिएनच्या स्क्रीनवरती जर रिप्ले पाहिला ना तर परत जय स्वतःला पाहताना असताना थोडासा नाराज होईल. आखोट्याप्यात चेंडू होता, इतका हाफ ट्रॅकर होता, इतका छोटा बॉल होता, कुठेही खेळू शकले असतं, पण नाराज झाले स्वतःवरती नाराज झाले. आणि अशी चूक कशी काय होऊ शकते, कुठे खेळायचं तर कुठे नाही खेळलाय. 2 ओव्हर संपल्यात. 32, 12 मध्ये 32 झाल्यात, 12 मध्ये 38 करायचे आहेत. 1 2 3 8 1 2 3 8 12 बॉल 38 धावांची आवश्यकता. एका बाजूला आपण पाहिलं तर मागच्या षटकामध्ये 3 षटकार टोकून आतिशनं देखील आपले इरादे स्पष्ट केल्यात. आतिश भोईर आता क्रमांक 3ची गोलंदाजी करण्यासाठी कोण येणार? तिसरं षटक अलंकार भोईर. एक एबी एका बाजूला, दुसरा एबी दुसऱ्या बाजूला. अलंकार भोईर, आतिश भोईर. अब मजा आएगा, अब मजा आएगा. ए बी, अब मजा आएगा. आता मजा येणार या मॅचला. 2 बेस्ट प्लेयर एकमेकांसमोर आहे. फक्त टाइम जास्त जातोय, वेळ टाईमवरती लक्ष असू द्या, कारण घड्याळाची ती टिकटिक आहे ना, ती थांबणार नाही आपल्यासाठी. 9 मॅचेस आपल्याला पूर्ण करायचे आहेत. बघ, घड्याळाची कधी कधी आपल्याला किटकिट वाजते, पण जसं घड्याळाची टिकटिक तशी आईची देखील किटकिट असते. पण घड्याळाची टिकटिक आणि आईची किटकिट आपल्याला काय शिकवते? आज मदर डे आहे, मातृदिन आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा होईल. भारत आहेत आमच्या जोडीनं. 12 मध्ये 38 करायचे आहेत. पहिला बॉल 12-38. पहिला प्ले मिस, पहिला बॉल प्ले मिस केला, पण पंच सांगतात बाहेर आहे, त्या लाईनच्या बाहेर आहे. कारण ती एक लाईन आहे, वाईड लाईन आहे, आणि आम्ही नेहमी सांगतो ती वाईड लाईन आहे ना, ती बॉलरसाठी गाईडलाईन आहे. त्या गाईडलाईनला पार नाही करायचं. जसं रेल्वे स्टेशनवरती अनाउन्समेंट होते, रेल के पटरियों को पार ना कीजिए, तसं त्या लाईनला पार नाही करायचं आहे. लाईनला पार नाही करायचं, पण आतिश सांगतोय बॉन्ड लाईनला पार करणार. आर पार वाली लढाई आहे. षटकार, सिक्सर. लाल लाल कलरचा बोकड्या, बोकड्याचा कलर लाल. लाल लाल कलरचा बोकड्या, बोकड्याचा कलर लाल. चाल याला भुजून काढ. थँक्यू. मॅच मध्ये मजा आलाय, जाम मजा आलाय. अजून एक बॉल, चेंडू झेल थोडासा लांब राहिला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. बाकीचे पॉईंटचे फिल्डर बघत राहिले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. धावा झाल्या धाबलकावरती 41. 29 करायचे. 10 चेंडूचा खेळ आहे, 10 मध्ये करायचे 29. म्हणून मी ते मातृदिनाचा उल्लेख केला होता. घड्याळाची टिकटिक आहे ना, घड्याळाची टिकटिक आपल्याला टाइम मॅनेजमेंट शिकवते, आणि आईची किटकिट आहे ना, लाईफ मॅनेजमेंट शिकवते. आपल्याला ती किटकिट वाटते, पण आयुष्यानंतर समजते बाबा किती महत्त्वाचं होतं प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितलेली. आज मातृदिन आहे.
सर्वांना शुभेच्छाकडनं एकच असं गोष्ट असते, अजून एक लांब वर्षा जेवढा उंच गेलाय तेवढी भरारी घेतलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार. आता काही जणांमध्ये चर्चा ही पण चालली की आतिश अशी बॅटिंग म्हणजे याच्या अगोदर केले पण आज वेगळ्या रंगामध्ये आहेत. त्याला कारण आहे पचानं लावलेलं बक्षीस. जे त्यानं बक्षीस लावलं ना भाई, अब वो भी तयार आहे. आणि एक कॅच सुटलेला होता. धावा धापलकावरती येत्या 47, 23 करायच्या, 9 बॉल, 9 मध्ये 23. पचाला टेन्शन आले पण आतिश आता अशी बॅटिंग करतोय ना म्हणजे असा त्या सिंगम मधला डायलॉग आहे, जसं बक्षीस लावलं ना तसं आतिशही सांगता बाबा आता माझी सटकली. तसा बॅटिंग चाललाय. एक विकेट पाहिजे एक मॅच मध्ये येण्यासाठी. समोर खेळलाय, आता माझी सटकली, मला राग येतो आणि त्याच रागामध्ये बॅटिंग चाललंय. सावकार आयकॉन मधली लढाई आहे आणि प्रत्येक जण ऐकतोय काय चाललंय मॅच मध्ये. इट्स अ 4, सावकार. आतिश बॅटिंग करतायत 43 वरती, 43. आता 30 आहे, सटकले पण कॅच थोडासा लांब. अजून एक सिक्सर लॉंग ऑनला, षटकार. एकदा समीकरण बघूया. धावा झाल्यात 57, 57 झाल्यात, 13 करायचे आहेत. 7 बॉल 13. प्रत्येक जण सांगतात 7-13. भाई 7-13 नाहीये, ये 13-7 वाला खेळ आहे. 13-7 चाहिए, तुमची 7 चाहिए. आतिश भोईर बॅटिंग ऑन 49, 49 वरती बॅटिंग करतोय. पांजू प्रीमियर लीग मधला धमाक्यावरती धमाका. 49 वरती बॅटिंग. अजून एक फटका खेळायचा, चला वाईट स्टॉक आपल्या वेगाने चालला, चेंडू बॉलच्या बाहेर. पहिला अर्धशतक, थोडंसं बॅट वर करा आतिश भोईर. बॅटिंग आतिश भोईरची धमाकेदार अर्धशतक. थँक्यू. पहिलं ओव्हर संपलं होतं. पहिल्या षटकामध्ये धावा आले होते 10, दुसऱ्यामध्ये आले 21, तिसऱ्यामध्ये आले 29. मागच्या 12 बॉलमध्ये 50 रन आलेत जर आपण बघितलं ना. आता धावा झाल्या धापलकावरती 61. कारण एक पहिलं ओव्हर होतं ते 10 आणि प्लस एक लेग बाईज 11 होत्या. दुसऱ्यामध्ये 21 आणि नंतर 29. 6 मध्ये करायचे 9. मॅच संपला नाहीये कारण आता समीकरण आले 6 मध्ये 9. 6 ला उलटा करा 9 होतील, 9 ला उलटा करा 6 होतील. हा उलटा पुलटावाला खेळ आहे. एक विकेट पाहिजे मॅच मध्ये येण्यासाठी द्विजा वॉरियर्सला. आणि जो सध्या बॅटिंग करतायत आतिश भोईर, बॅटिंग ऑन 53, 53 वरती बॅटिंग करतायत. चेतन भोईर एन्जॉय करत होते, ते बघत होते बाबा भावाला खेळू दे. 6 मध्ये 9, 6 ला उलटा करा 9, 9 ला उलटा करा 6. उलटा पुलटावाला खेळ आहे. मॅच मध्ये उलट पुलट झालं तर होऊ शकते मॅच मध्ये उलट पुलट होऊ शकते. आता बघूया उलटा पुलटाला सुलटा कोण करणार. आणि जो गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती आला मितेश, त्याला सांगितले भावा तुला गमावण्यासारखं काही नाहीये पण तू कमावू शकतो. भाई आपके लिए यहाँ से कुछ जा नहीं सकता लेकिन हासिल बहुत कुछ कर सकते हो. इथे तुम्ही मॅच जर जिंकून दाखवला तर हिरो तुम्ही बनू शकता. मितेशला हिरो बनने का मौका आपके लिए भी है. हिरो तुम्ही बनू शकता, नायक बनू शकता. फक्त ते अनिल कपूर सारखा एक दिवसाचा नाहीये, या मॅचचा नायक, या विजयाचा नायक तुम्ही बनू शकता. मितेश 5 मध्ये 9, 5 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. उलट पुलट केलंय, इथे विकेट येणार का.
कोण आउट होणार. ओ हो 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 हो. पहिला या साईडला, त्या साईडला, दोन्ही साईडला पंच सांगतील कोणत्या साईडला आउट झालाय. पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त, पिक्चर बाकी आहे. अंपायर अंपायर अंपायर, डिसिजन बिलॉंग्स टू अंपायर. आउट झाल्यात, कोण झाल्यात, कोणत्या साईडला झाल्यात. रत्नागिरी किनी जे संघ मालक आहे त्यांनी अर्धशतकासाठी 500 रुपये आतिश भोईरच्या खेळीसाठी आल्यात. फक्त पंच सांगतील आम्हाला की आऊट झाल्यात. फक्त पंच सांगतात आपा थोडासा तिसरे पंच, जसं सेशन कोर्टमध्ये जर काम नाही झालं तर डिस्ट्रिक्ट कोर्टला जावं लागतं, डिस्ट्रिक्ट कोर्टला नाही झालं तर हायकोर्टात जावं लागतं. आता तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करते आणि तेच आहे बघा. एक सॉफ्ट डिसिजन देखील द्या, कारण जसा उल्लेख केला एकाच कॅमेऱ्याशी आपण लाईव्ह करतोय. जर प्रथम दर्शनी काही नाही दिसलं तर ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन मान्य करावा लागेल. बघा जे स्ट्रायकर एंडला डीजे थांबा, स्ट्रायकर एंडला आउट करण्याचा प्रयत्न जिथे झाला तिथे बॅटर सेफ आहे. नॉर्थ स्ट्राईक एंडला आउट झाल्यात म्हणजे चेतन आउट आहे. चेतन नॉर्थ स्ट्राईक एंडला म्हणजे स्ट्रायकर एंडला आता आतिश असणार आहेत. 4 मध्ये 9 करायचे आहेत. वीरेंद्र आल्यात नवीन फलंदाज. पिन ड्रॉप सायलेंट आहे, पिन ड्रॉप सायलेंट आहे. 70 धावांचा पाठलाग करायचा, 61 केल्या 3 षटकामध्ये. पण अजूनही मॅच ऑन आहे. DBNच्या यूट्यूब चॅनलवरती ऑनलाईन आहे, पण मॅच इज ऑन, गेम इज ऑन, गेम इज ऑन. एका बाजूला मितेश अशी गोलंदाजी करतोय. आपल्या आयुष्यामधला लाईफ मधलं सर्वात बेस्ट ओव्हर त्याला टाकायचे आहेत. पण आतिश भोईरनं वन ऑफ द बेस्ट इनिंग त्याने खेळले. अर्धशतक ठोकले त्यानं 70 धावांचा पाठलाग करताना. मॅच मध्ये अजूनही टेन्शन आहे, टेन्शन आहे. काही जण खाली बसले होते, उभे राहिल्यात. जे उभे राहिल्यात ते आपल्या टाचेवरती आल्यात, काही पुढे पण आल्यात. डगआउट पाहिलं तर दोन्ही डगआउट मध्ये टेन्शन आहे सध्या. काही काहींच्या हातावरती खडी आहेत, काही काहींची बोट गेल्यात तोंडामध्ये. 4 मध्ये 9, 4 मध्ये 9 मिसटाइम स्ट्रोक झालाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे दूरवरती, जोपर्यंत येतील फिल्डकरती थ्रो येत आहे. थ्रो आलाय, थ्रो आलाय, थ्रो आलाय, थ्रो आलाय. तोपर्यंत 2 63 63 धावा झाल्यात. 3 मध्ये 7, 3 7 1 7, 3 मध्ये 7. बाई 7 द्यायची आहे, 7 द्यायची आहे. मितेशसाठी टाळ्यांचा गजर येईल, कारण जशी गोलंदाजी त्यानं केले, बॉलिंग त्यानं केले. टाळ्यांचा आवाज, शिट्यांचा आवाज, बजेगी सिटी, बजेगी टाली, हो उल्ला हो गुल्ला. मैदान घुसताय, सर पर उठताय. तब भाई खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है. आता खेळ खेळ नाही राहिला, ये जुनून बनलाय, जुनून बनलाय. 3 मध्ये 7, 3 मध्ये 7. पण बाबा आतिश भावाचा हात आणि आपला हात जगन्नाथ, तसा फटका खेळलाय समोरच्या दिशेनं. षटकार. काठीनं घोंगड अरे ये काठीनं घोंगड आणि एक एक फटका जसा आतिशने मारलाय. DBNचा कॅमेरामॅन समोर आहे, पण बऱ्याच वेळा नजर आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये आहे पच्याकडे. दोन मध्ये 1. मॅच संपला नाही अजून, कारण शेवटची धाव, शेवटची रन, शेवटचा बॉल जोपर्यंत जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये हे भाकीत वर्तवणं कठीण आहे. कुठं चेंडू होता, जे इथे विकेट येतोय का? विकेट आलाय, विकेट आलाय. शेवटचा बॉल, शेवटची धाव, शेवटचा रन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सांगू शकत नाहीये. 1 मध्ये 1.
काम करना होगा नेक, इनाम आएंगे अनेक. एक मध्ये एक डीजे मास्टरचं गाणं ऐकूया. शेवटचा बॉल. प्रत्येक जण उभा राहिलाय. म्हणून बालाजी राऊत नेहमीच क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्सी. का अनिश्चितता खेळ सांगण्यात आहे. भाई क्रिकेट ऐसा खेल है ना, जैसा हम सोचते हैं ना वैसा होता नहीं है, और जैसा होता है ना जो हमने सोचा नहीं है. ऍक्च्युअल में हमारी सोच जहाँ से खत्म होती है ना वहां से क्रिकेट चालू होती है. आपली जेव्हा विचार थांबतात क्रिकेट तिथून सुरू होतो. आणि काय क्रिकेट चालू आहे. जबरदस्त मॅच. एक मध्ये एक. काम करना है नेक. आता बॅटर नॉन स्ट्राईक आलाय. पण आता बघूया वीरेंद्र जय पहिला बाद झाले, पण खऱ्या अर्थानं आतिश जय काम करून गेल्यात आणि उरलेलं काम वीरूला करायचं आहे. जय वीरूवाला खेळ आहे. भावेश नॉन स्ट्राईक आहेत, पण मितेश त्याला सांगितले की भावा एक बॉल एक चेंडू एक चांगला हाताळायचा आहे. वीरू जय गेलाय. वीरू आहे. जय वीरू वाला खेळ. मितेश ओ विकेट. मितेश काम केलंय. 25 काम फिनिश. याच करता मी म्हटलं बाबा क्रिकेटचा खेळ जोपर्यंत शेवटचा बॉल शेवटची रन होत नाही ना तोपर्यंत सांगू शकत नाही. 2 मध्ये 1 करायच्या होत्या. 69 केल्या, पण ती एक धाव लाख मोलाची होती. 1 रन लाख मोला. एकाचं महत्व काय ते माहिती पडलंय. 10वीचा रिझल्ट लागलाय. एका मार्कानं नापास झालेल्या विद्यार्थ्याला माहिती असतं काय. आज सकाळी ज्यावेळेला ट्रेन पकडायची होती 8:24ची 8:25ला पोहोचलो. 1 मिनिटाचं महत्व तेव्हा कळलं. आज एका धावेचं महत्व कळलंय मैदानावरती. 1 धाव किती महत्वाची होती. 1 रन किती महत्वाचा होता. ती एकच रन आहे जी 69ला महत्वाची होती. 70वी धाव शेवटची धाव. म्हणून क्रिकेट असं आहे ना भाई, इझी नाही घ्यायचं, लेझी नाही खेळायचं. आणि जोपर्यंत शेवटची धाव होत नाही ना तोपर्यंत थांबायचं नाहीये. आमच्या दोन्ही पंचांनी पण मॅच एन्जॉय केला. मोंटी सर आणि अशोकराव सरांनी देखील एन्जॉय